बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात आज संतापाचा अनोखा उद्रेक पाहायला मिळाला. आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंप गाठला आणि सरकारच्या कारभारावर जोरदार संताप व्यक्त केला. शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे जिल्ह्यात डिझेलचा मुबलक साठा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय, तर दुसरीकडे शेतकरी अजूनही पेट्रोल पंपावर रांगा लावतात, डिझेल मिळत नाही. त्यामुळे प्रशासन देखील सरकारप्रमाणेच शेतकऱ्याची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ताबडतोब डिझेल उपलब्ध करून द्यावे असे मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. कॅनमध्ये डिझेल मिळून नाही राहिलं आणि शेतकरी हा समोर 20-25 किलोमीटर पंपावर ट्रॅक्टर आणू शकत नाही, म्हणून कॅनमध्ये डिझेल द्यायचं. कॅनमध्ये या शासनाने डिझेल देणं बंद केलं आणि ज्या गाड्या काही बी पेट्रोल पंपाचे जे टँकर होते छोटे ग्रामीण भागात जे पुरवत होते, तर आमचं म्हणणे बुवा त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर गावात एका ठिकाणी लावतो. सोशल मीडियाची सगळी व्यवस्था आहे, किती वाजता टँकर तुमचं पोहोचणार, त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा आरसी बुक पोहोल आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही डिझेल देण्याची कृपा करावी. असं जर 25 किलोमीटर आम्हाला नुसतं यायला आणि जायला इतका वेळ लागला तर शेतीचे कामं कधी करायचे आणि कसे करायचे हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे.